वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. या कुन्दे ऋतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. मागच्या भागात आपण पुरुरवा आणि उर्वशीची कथा ऐकलेली आहे आणि आपण गाधी राजाच्या कथा ही शेवट तिथे केला होता की गाधी राजाची कन्या होती सत्यवती. तिचा विवाह रुचिक ऋषींनी तिला मागणी घातल्यामुळे गाधी राजांनी त्यांच्याबरोबर विवाह करून दिला आणि त्यांना दोघांना पुत्र नव्हता. म्हणजे गाधी राजालाही पुत्र नव्हता आणि सत्यवतीला पण पुत्र हवा होता. म्हणून तिने रुचिक ऋषींकडे तशी मागणी केली आणि सत्यवतीच्या आईनी रुचिक ऋषींनी जो चरू शिजवला होता त्याची अदलाबदल केली आणि त्याच्यामुळे सत्यवतीला जो पुत्र झाला त्याचं नाव जमदग्नी आहे आणि सत्यवतीचा भाऊ हा विश्वामित्रच आहे. मग सत्यवती म्हणाली की आता चरू बदलला तर ते म्हणाले ठीक आहे, ते मोठे ब्रह्मवेत्ता होईल पण ते थोडे कडक स्वभावाचे असतील. ती म्हणे आता काय करायचं. नाही म्हणले, तुझा नातू आहे तो प्रभावी होईल, तर सगळ्या कुळाचं नाव काढेल भृगुवंशाचं, असं त्यांनी सांगितलं. आता ही कथा आपण पुढे बघतो की रुचिक आणि सत्यवतीच्या पोटी जमदग्नी ऋषींनी जन्म घेतला आणि पुढे जमदग्नी ऋषींचा विवाह कोणाबरोबर झाला तर तो रेणुकाबरोबर झालेला आहे. आता ही रेणुका कोणाची मुलगी तर रेणू हा एक राजा होता, राजर्षी होता. तो सुद्धा विद्वान होता, त्याला ज्ञान होतं सगळं. आणि त्याची पत्नी भोगावती यांना पण मुलबाळ झालं नाही. मग एकदा ते गौतम ऋषींकडे गेले आणि त्यांनी विचारलं की संतती नाही आहे तर काय करावं. तर त्यावेळेला गौतम ऋषींनी त्यांना मुक्कांबिका देवीची उपासना करायला सांगितलं. ही मुक्कांबिका देवी गोकर्ण महाबळेश्वरच्या जवळ उडपी या गावाजवळ एक शिरसी गाव आहे. या शिरसीला या मुक्कांबा देवीचं देऊळ आपल्याला बघायला मिळतं. मग तिथे रेणू राजा आणि भोगावती राणी गेली, तिथे तिची उपासना केली. त्यानंतर त्यांनी आपल्या घरी येऊन यज्ञ केला आणि यज्ञामधून ती एक मुलगी प्रगट झाली आणि तिचं नाव राजांनी रेणुका असं ठेवलं. आणि मग पुढे तिच्या लग्नाचं स्वयंवर मांडलं. मग त्यावेळेला तिने जमदग्नी ऋषींना तिने स्वतःहून वरलेलं आहे. वास्तविक तिला अनेक राजे होते तिथे, त्यांच्याशी तिचा विवाह झाला असता, पण तिने जमदग्नींबरोबर
कुटीत राहण्याचं पसंत केलं आणि ती विवाह करून जमदग्नी ऋषींबरोबर भडोजजवळ नर्मदा किनारी आश्रमामध्ये राहायला लागली. तपस्वी जीवन तिने जमदग्नींबरोबर स्वीकारलं आणि त्यांच्याबरोबर आनंदाने राहू लागली. पुढे रेणुका आणि जमदग्नी यांना 4 पुत्र झालेले आहेत. हे जमदग्नी ऋषी शंकराचा अवतार आहेत आणि रेणुका ही प्रत्यक्ष पार्वतीचा अवतार आहे. 4 मुलामध्ये वसुमान एका मुलाचं नाव होतं आणि सगळ्यात धाकट्या मुलाचं नाव होतं परशुराम. हा परशुराम हैहय वंशाचा नाश करण्यासाठी स्वतः भगवंतांनीच हा अंश अवतार धारण केलेला आहे. परशुरामांचा दुसरा एक नाव भार्गवराम पण म्हणतात त्यांना, किंवा रामभद्र असंही त्यांना संबोधलं जातं. परशुरामांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीयेला म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेला आहे. अशा या परशुरामांचा जन्म झाल्यानंतर ते सुद्धा मोठे पराक्रमी आणि त्यांचा पुढे असा उल्लेख केला जातो की ते ब्राह्मतेजही त्यांच्याकडे होतं आणि क्षत्रिय तेजही होतं. शापादपि शरादपि असं त्यांचं वर्णन केलेलं आपल्याला आढळतं. त्यांच्याजवळ क्षत्रियाचं सुद्धा सगळं ज्ञान होतं. युद्ध करण्याचे त्यांची सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. ते अतिशय सुंदर पराक्रमी आणि योद्धे होते. त्याप्रमाणे त्यांना ब्राह्मतेज पण होतं. त्यांना सगळं ब्रह्मज्ञान होतं. जे सगळे ऋषीमुनींचं जे ज्ञान होतं ब्राह्मतेज ते सुद्धा सगळं त्यांच्याकडे होतं, कारण ते प्रत्यक्ष विष्णूंचाच अवतार होते. आता शुक सांगतायत की ह्याला विचारलं त्यांनी की परशुरामांनी का केला आहे क्षत्रियांचा संहार. त्यावेळेला आता शुकमुनी सांगतायत परीक्षितांना की हैहय वंशाचा त्यावेळेला अधिपती अर्जुन होता. त्याचं नाव होतं अर्जुन. तो एक श्रेष्ठ क्षत्रिय होता. त्यांनी अनेक प्रकारे सेवा करून भगवान नारायणांचे अंशावतार श्री दत्तात्रय यांना प्रसन्न करून घेतलं आणि श्री दत्तात्रय त्याच्यावर प्रसन्न झाल्यावर त्यांनी त्याला 1000 हात दिलेले आहेत. त्याला कार्तवीर्य अर्जुन असं नाव आलेलं आहे पुढे. आणि मग या 1000 हात त्याला दिल्यानंतर शत्रूपासून तो कधीही पराभूत होणार नाही असा वर पण त्याला मिळालेला आहे. आणि त्याला असंही सांगितलं आहे की फक्त विष्णूच तुझे हे हात कापू शकतात किंवा कमी करू शकतात, किंवा तुला प्रत्यक्ष विष्णूंकडनंच मृत्यू येऊ शकतो, बाकी कोणीही तुझा वध करू शकणार नाही असा वर दत्तात्रेयांनी त्याला दिला होता. त्याच्याबरोबर त्याला म्हणजे अबाधित असं इंद्रिय बळ दिलं, अतुल संपत्ती दिली, कीर्ती, शारीरिक बळ हे सगळं त्यांनी प्राप्त करून घेतलं आणि तो योगेश्वर झाला. आणि माझी सर्व सिद्धी त्याला प्राप्त झाल्या. त्यामुळे तो वायूसारखा सगळीकडे बेधडकपणे विहार करत असे. एकदा गळ्यामध्ये वैजयंती माळ घालून सहस्त्रभाऊ अर्जुन पुष्कळ सुंदर स्त्रियांना घेऊन नर्मदा नदीमध्ये आला. नर्मदा नदीमध्ये जलविहार करायला लागला आणि त्याने मदोन्मत्त होऊन या सहस्त्रभाऊने आपल्या हातांनी नर्मदा नदीचा प्रवाह अडवायला सुरुवात केली. त्याच्या सामर्थ्याने नदीचा प्रवाह उलट वाहू लागला. शिबिर बुडू लागलं. आता पराक्रमी तेव्हा रावण होता. रावणाला काही ते सहन झालं नाही आणि रावणाने त्या सगळ्या स्त्रियांच्या देखतच सहस्त्रार्जुनला पकडलं आणि माहिष्मती नगरीचाच तो राजा होता. तिथे नेऊन त्याला वानरासारखं कैद केलं. रावणाचे वडील पुलस्त्य त्यांनी त्याला सांगितलं की तो राजा आहे, त्याला सोडून दे. त्यावेळेला त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी त्याला सोडून दिलंय. असाच एक दिवस सहस्त्रबाहू अर्जुन शिकार करण्यासाठी जंगलात गेला आणि शिकार करत करत तो जमदग्नी ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचला. त्याच्याजवळ भरपूर सैन्य होतं बरोबर. आता जमदग्नी ऋषी तपस्वी होते. ते आश्रमात राजा आलेला पाहून त्यांनी त्याचा यथोचित सत्कार केला आणि म्हणाले, भोजनाची तयारी आहे, जेवण करून जा. ते म्हणले, माझ्याबरोबर भरपूर सैन्य आहे, तुम्ही या एवढ्या छोट्याशा आश्रमात कसं काय घालाल जेवायला. ते म्हणले, तुम्ही माझे अतिथी आहात, तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं जेवढं सैन्य असेल तेवढं घेऊन या म्हणले माझ्या आश्रमामध्ये. मी सगळ्यांचा यथोचित
सगळ्यांना भोजनाची व्यवस्था करीन. त्याला मोठं आश्चर्य वाटलं कार्तवीर्याला. आणि मग त्याने खरोखरच म्हटले, बघू तरी हा काय करतात. तर त्यावेळेला सहस्त्रार्जुन सगळ्या आपल्या सेना मंत्री सगळ्यांना सांगितलं, घेऊन या रे म्हणे आपल्याला. आणि मग ते सगळं पूर्ण सैन्य मंत्रीगण सगळेजण सगळ्यांनी तृप्त झालेत जेवण करून. मग त्याला आश्चर्य वाटलं की ह्याचं तर ऐश्वर आपल्यापेक्षाही मोठं आहे, ह्यानी कसा काय आदर सत्कार केला. मग तेव्हा जमदग्नींनी सांगितलं की माझ्या आश्रमामध्ये कामधेनू आहे आणि ती सगळ्या माझ्या मनोकामना ती पूर्ण करते. मग त्यावेळेला कार्तवीर्य अर्जुनाने ती कामधेनू बघितली आणि त्याच्या मनामध्ये तिला घेऊन जायची इच्छा झाली. म्हणून त्यांनी जमदग्नींना विचारलं की ही कामधेनू तुम्ही मला द्या. तर ते म्हणाले की कामधेनूला मी तुला देऊ शकणार नाही म्हणे, ती मला देवांनी दिलेली आहे. तर त्यावेळेला तो कामधेनूला नेण्यासाठी गेला, सेवकांना पाठवलं म्हणजे कामधेनूला घेऊन जाण्यासाठी. तर ती हंबरायला लागली, पण तरी तिच्या हंबरण्याकडे दुर्लक्ष करून वासरासह बळजबरीने तिला माहिष्मतीपुरीला घेऊन गेला कार्तवीर्य अर्जुन. त्यावेळेला परशुराम काही जमदग्नींच्या आश्रमात नव्हते, ते कुठे बाहेर गेले होते, जंगलामध्ये वगैरे ते गेले होते. ते तिथून आल्यानंतर परशुराम आश्रमात आले तेव्हा त्यांना कळलं की कामधेनूला त्याने जबरदस्ती नेलंय, सोबत वासराला पण नेलंय. ती हंबरडा फोडते, तिचं कोणी ऐकलं नाही. तेव्हा त्यांच्या हातात एक परशु होता, बाणांचा भाता, ढाल, धनुष्य ते हातात होतंच त्यांच्या. ते बाहेर गेले तेव्हा ते तसंच हातातलं घेऊन साहित्य ते पाठोपाठ धावत सुटले. आणि आता इकडे सहस्त्रार्जुन माहिष्मती नगरीत प्रवेश करतोय, तेवढ्यात अतिशय वेगाने परशुराम त्याच्यापर्यंत पोहोचलेत. परशुरामांना पाहिल्यानंतर सहस्रार्जुनाने गदा, खड्ग, बाण, दृष्टी सगळं घेऊन 17 औक्षिणी फौज पाठवली, सैन्य पाठवलं. त्यांनी त्याच्याबरोबर होतं ते सैन्य गेलं. भगवान परशुरामांनी एकट्यानेच ती सगळी फौज नष्ट करून टाकली. परशुरामांचा वेग मन आणि वायूप्रमाणे होता. आता अर्जुनाने जेव्हा हे पाहिलं की आपल्या सेनेतील सैनिक, धनुष्यबाण, ध्वज सगळ्याचे तुकडे तुकडे होऊन रणभूमीवर रक्ताच्या थारोळ्यात सगळे सैनिक पडलेत, तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला. आणि मग तो स्वतःच त्याच्याबरोबर लढण्यासाठी सज्ज झाला. एकाच वेळी आपल्या 1000 हातांनी 500 धनुष्यांना त्यांनी बाण लावले आणि ते सगळे परशुरामांवर सोडले. परशुराम एकटेच लढत आहेत, पण ते सर्व अस्त्र धारण करण्यात अतिशय अग्रगण्य असलेले परशुराम त्यांनी ते सगळे बाण एकाच वेळेला तोडून टाकले. आता अर्जुनाने हातानेच पहाड आणि झाडं उपटून युद्धभूमीवर परशुरामांवर टाकायला सुरुवात केली. आणि परशुरामांनी पर्वतांच्या शिखरासारखे असलेले त्याचे उंच मस्तक एकाच बाणाने धडापासून वेगळं केलं आणि त्याचे हातही कापून टाकले. आता सहस्रार्जुनाला कळलंय की आपला जो वध करतो तो दुसरा कोणी नसून हा देवाचा अवतार आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यांनी तिथनं आपल्या कामधेनूची सुटका केली, परत घेतली वासरासह आणि तिला घेऊन ते वडिलांच्याकडे आश्रमात परत आलेत परशुराम. आणि घरी आल्यावर त्यांनी माहिष्मती नगरीत जे जे काय आपण केलं ते सगळं आपल्या वडिलांना आणि भावांना सांगितलं. त्यावेळेला जमदग्नी मुनींना अतिशय वाईट वाटलं. ते म्हणले, अरे परशुरामा, तू मोठं पाप केलंस. तो राजा अतिशय चांगला होता, देवमय होता, विनाकारण तू वध केलास त्याचा. आपण ब्राह्मण आहोत, आपण क्षमा केली पाहिजे. क्षमा करण्यामुळेच आपण पूजनीय आहोत. सर्वांचे पितामह ब्रह्मदेव सुद्धा क्षमेच्या बळावरच ब्रह्मपदाला प्राप्त झालेले आहेत. भगवान श्रीहरी सुद्धा क्षमावान लोकांवरच लवकर प्रसन्न होतात. अशा सार्वभौम राजाचा वध ब्राह्मणाच्या हत्येपेक्षाही अधिक पापमय असतो रे.
भगवंतांचे स्मरण करीत तीर्थयात्रा करून आपलं हे पाप धुवून टाक बरं, असं त्यांनी मुलाला आज्ञा केली. परशुरामांनी आपल्या वडिलांची आज्ञेचा लगेच स्वीकार केला आणि 1 वर्षापर्यंत ते तीर्थयात्रा करायला गेले. एक दिवस तीर्थयात्रा ती करून ते आपल्या आश्रमामध्ये परत आले. इकडे एकदा काय झालं तर रेणुका गंगेवर गेली होती. तिथं गंधर्वराज चित्ररथ अप्सरांना घेऊन जलविहार करीत होता. तिने ते पाहिलं आणि उत्कंठेने ती ते पाहत होती. आणि ते पाहताना क्षणभर तिच्या मनात विचार आला की आपण जर एखाद्या राजाची पत्नी असतो तर कदाचित आपण हे सुख उपभोगू शकलो असतो, तर आपणही असा सुखात असतो. असा क्षणभर तिच्या मनात व्यभिचार झाला, हा मानसिक व्यभिचार म्हणू आपण, किंवा मनातून मानसिकरित्या पाप घडलं. आणि इकडे जमदग्नी ध्यानात होते. त्यांच्या हवनाची वेळ टळून गेली आणि ती अतिशय घाबरली आणि तिने तो कलश उचलला पाण्याचा आणि ती आश्रमात परत आली. ध्यानाच्या मार्गाने महर्षींना जमदग्नींना आधीच तिच्या मनात आलेले विचार कळलेले होते. मानसिक व्यभिचार जाणून जमदग्नींना अतिशय क्रोध आला. त्यांनी आपल्या पुत्रांना सांगितलं, या पापिणीला ठार मारा. पण कोणीच मुलगा आपल्या आईची हत्या करायला तयार होईना. त्यानंतर त्यांनी परशुरामाला सांगितलं. तेवढ्यात परशुराम तिथे आले. परशुरामाला म्हणले, आपल्या मातेचा पण वध कर आणि ज्यांनी माझी आज्ञा पाळली नाही त्या तुझ्या भावांनाही इथे ताबडतोब मारून टाक. परशुरामाने वडिलांना काहीही प्रश्न न विचारता, एक क्षणाचाही न विलंब लावता हातातल्या परशुनी आपल्या भावांनाही मारलं आणि आईचं पण मस्तक धडावेगळं केलंय. त्याच्या या कृत्याने सत्यवती नंदन जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले. माझी आज्ञाचं तू पालन केलंस पुत्रा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू माझी इच्छा पूर्ण केलीस. तुला काय पाहिजे, तुला पाहिजे तो वर माग, असे म्हटले ते. त्यावेळेला परशुराम म्हणाले, तात माझी आई आणि सर्व बंधू जिवंत होऊ देत, एवढंच मी आपल्याकडे मागणी करतो. आणि मी त्यांना मारले होते ही सगळी घटना ते विसरून जावोत, या घटनेची त्यांना आठवण न उरो. अशा प्रकारे परशुरामांनी आपल्या वडिलांकडून पुन्हा आपल्या आईला आणि आपल्या भावंडांना पुन्हा जिवंत केले. ते सहज झोपेतून उठावं असे सगळे चौघेही उठून बसलेत, आई पण आणि मुलं पण. परशुरामांना आपल्या पित्याचं तपोबल माहिती होतं आणि म्हणून क्षणाचाही न विलंब करता त्यांनी पितृआज्ञेचं पालन केलं. आता काही काळ गेल्यानंतर एक दिवस परशुराम आश्रमाच्या बाहेर होता आणि सहस्त्रार्जुनाच्या पुत्रांनी पाहिलं की परशुराम काही आश्रमामध्ये नाही. आता ही चांगली संधी आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या पिताच्या वधाची आठवण ठेवून ते आश्रमात गेले आणि आपल्या पित्याच्या वधाचा सूड उगवण्यासाठी त्यांनी जमदग्नींच्या अग्निशाळेमध्ये आले आणि ते होम हवन करत होते, यज्ञ करत होते. जमदग्नींनी होम करतात हे याचं भानसुद्धा त्या पुत्रांना राहिलं नाही आणि त्या मुलांनी जमदग्नींचा वध केला. परशुरामाची माता रेणुकासुद्धा तिथे होती. ती दीनवाणीपणे त्यांना प्रार्थना करीत होती की तुम्ही असं करू नका, करू नका. ती मध्ये आल्यानंतर त्यांनी तिच्यावरही वार केलेले आहेत. ती पण जखमी अवस्थेत आहे. जमदग्नींचं मस्तक धडावेगळं होऊन खाली पडलंय. सती रेणुका अतिशय शोकाने व्याकुळ झाली आहे, जखमी झाली आहे. रामा पुत्रा रामा, लवकर ये, लवकर ये, अशा हाका मारती आणि ती जोरजोराने रडायला लागली आहे. परशुरामाने लांबवरच आपल्या आईचा हे आवाज, शोकविव्हळ झालेले तिचे स्वर, हे राम हे राम, लवकर ये लवकर ये, हे स्वर तिने लांबून ऐकलेत. तिचा आक्रोश ऐकल्यानंतर ते तातडीने आश्रमात आलेत. तर पाहिलंय तर काय, जमदग्नी धडावेगळं मस्तक झालंय. आई जखमी झाली आहे, आई शोक करतीये. त्यांना अतिशय त्या गोष्टीची चीड आली आहे. त्यावेळेला मग त्यांनी आईला विचारलंय की आता ह्यांचं मी आधी हे करतो,
देहाला अग्नी देतो. ती म्हणली थांब. रेणुकेने सांगितले परशुरामांना, मला सती जायचं आहे, पण आम्हाला कुठल्या ठिकाणी तू आमच्यावर अंत्यसंस्कार करशील तर आम्हाला कोरी भूमी जिथे असेल तिथं आम्हाला आधी घेऊन जा. त्यावेळेला मग परशुराम आपले वडील आणि जखमी आईला घेऊन कोरी भूमी शोधण्यासाठी निघालेले आहेत. आणि ते मातापूर म्हणजे नांदेडजवळ माहूर या गडावर तिथे आलेत आणि प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिलं आहे आणि दत्तात्रेयांनी त्यांच्याकडून अंत्यसंस्कार करून घेतलेत. त्यांच्या चितेला जेव्हा अग्नी दिला आहे जमदग्नींचा, तेव्हा जमदग्नींच्या चितेला अग्नी दिल्यानंतर स्वतः रेणुका ती त्यांच्याबरोबर सती गेली आहे. परशुरामांना अतिशय दुःख झालं आहे आता. त्यावेळेला सती जाताना परशुरामांना आईने सांगितले, बाळा तू रडू नकोस, शोक करू नकोस, मी पुन्हा येईन, फक्त तू मागे वळून बघू नकोस, मी देवीच्या रूपात पुन्हा प्रगट होईन. तिने असं सांगितलंय. इकडे यांनी सगळे कर्म करून चितेला अग्नी दिला आहे. रेणुका त्याच्यावर सती गेली आहे. ज्वाला आकाशामध्येपर्यंत पोहोचल्या आहेत आणि तिच्याकडे पाठ करून परशुराम निघालेत माघारी जायला. आणि त्यांना थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना एकदम भीती वाटली किंवा काय मनामध्ये विचार आलेत त्यांच्या, आणि झटकन आई म्हणून ते मागे वळत आहेत. मागे वळले तोपर्यंत आईचं गळ्यापर्यंतच मस्तक बाहेर आलेलं होतं. आणि म्हणून माहूरला फक्त रेणुका देवीचा आपल्याला तांदळाच बघायला मिळतो. तिचं मस्तक आणि गळा एवढेच तिथपर्यंत पूर्ण झालेलं होतं. ती म्हणाली, देवा बाळा तू घाई केलीस, तू थोडा अजून थांबला असतास तर मी माझं संपूर्ण शरीर इथे तयार झालं असतं. तेव्हा त्यावेळेला परशुरामांना खूप वाईट वाटलेलं आहे. आता परशुरामांनी ते माहिष्मती नगरीत आपल्या वडिलांच्या वधाचा सूड घ्यायचा असं ठरवलं आहे आणि ते आता परत आलेत. आणि त्यांनी माहिष्मती नगरीत जाऊन सहस्त्रबाहू अर्जुनाच्या मुलांचे वध केलेले आहेत. नगरीच्या मधोमध एक मोठा पर्वतच त्यांनी छाटलेल्या मस्तकांचा उभा केला आहे. आणि असं म्हणलं आहे की 21 वेळा परशुरामांनी निक्षत्रिय केली आहे अवनी, म्हणजे पृथ्वी सगळी. तर त्याचं असंही होऊ शकतं की दुराचारी जे क्षत्रिय होते किंवा दुराचार करणारे होते, दुष्ट होते, अशा क्षत्रियांचा त्यांनी वध केला आहे. आपल्या पित्याच्या वधाचं निमित्त करून परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. महर्षी जमदग्नींना स्मृतिरूप शरीराची प्राप्ती झाली आणि परशुरामांकडून ते सन्मानित होऊन ते सप्तर्षीच्या मंडळात 7वे ऋषी झाले. आता शुक मुनी म्हणतायत, परीक्षिता, कमललोचन जमदग्नी नंदन भगवान परशुराम पुढील मन्वंतरामध्ये सप्तर्षीच्या मंडळात राहून वेदांचा विस्तार करतील. आज सुद्धा ते शांत चित्ताने महेंद्र पर्वतावर निवास करत आहेत. परशुराम हे चिरंजीव आहेत, त्यामुळे आज सुद्धा ते महेंद्र पर्वतावर आहेत. ते सिद्ध, गंधर्व आणि चारण यांच्या चरित्रांचं मधुर स्वरात गायन करीत असतात. सर्व शक्तिमान विश्वात्मा भगवान श्रीहरींनी अशा प्रकारे भृगुवंशामध्ये अवतार घेऊन पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा अनेक वेळा वध केलेला आहे. आता आपण पाहिलं की सत्यवतीला जेव्हा पुत्र झाला जमदग्नी, तेव्हा तिला एक भाऊ पण झालेला आहे. तिच्या आईला पुत्र झाला आहे, तो विश्वामित्र, गाधी राजाचे पुत्र विश्वामित्र. त्यांनी आपल्या तपोबलाने क्षत्रियत्वाचा त्याग करून ब्रह्मतेज प्राप्त केलंय. आणि
त्यांनाही विश्वामित्रांना 100 पुत्र झालेले आहेत. त्यातल्या मधल्या पुत्राचं नाव मधुछंद होते, म्हणून सगळ्या पुत्रांना मधुछंद हेच नाव पडलेलं आहे. आपण मागच्या भागात एकदा पाहिलेलं आहे की त्यांनी अजिगर्द नावाचा एक गरीब ब्राह्मण होता. हरिश्चंद्रांनी त्याला विकत घेतलं होतं. त्याचं नाव होतं शूनशेप. आणि मग पुढे हरिश्चंद्राचा मुलगा रोहित परत आल्यानंतर शूनशेप म्हणाला, मी आता कुठे जाऊ, मला अजिगर तर माझे वडील पण स्वीकारणार नाही आणि हरिश्चंद्र पण नाही, तर मी आता कुठे जाऊ. तर त्यावेळेला विश्वामित्र घेऊन आलेले आहेत त्या शोनशेपाला, म्हणून हा शोनशेपसुद्धा त्यांच्याकडे परत आला आहे. त्याला देवैही रातहा असा त्याला नाव पडलं आहे, म्हणून त्याला देवरात नावाने तो पुढे विख्यात झालेला आहे, शूनशेप जो होता तो. आणि हा देवरात हा ब्राह्मण कुळातला होता. विश्वामित्रांचे अष्टक, हरित, जय, ऋतुमान असे आणखीही पुत्र होते. विश्वामित्रांच्या पुत्रांमुळे कौशिक गोत्रामध्ये पुष्कळसे भेद झाले आणि देवराताला मोठा भाऊ मानल्यामुळे त्याचे प्रवर पण वेगवेगळे झालेले आहेत. अशी ही विश्वामित्रांची कथा आहे इथे. आता पुढे श्री शुक सांगतायत, मुनी म्हणतायत की तुला मी आता बुधपुत्र पुरुरव्याचा पुढचा वंश सांगतो. बुधाचा जो पुत्र आहे पुरुरवा, त्याला आयु नावाचा पुत्र होता आणि त्यालाच नहुष, क्षत्रवृद्ध, रजी, शक्तिशाली, रंभ आणि अनेना असे 5 पुत्र झाले. आता हा क्षत्रवृद्ध हा जो पुरुरव्याचा पुत्र होता, त्याच्या मी तुला सगळी वंशावळ सांगतो असं म्हणून शुकमुनी आता क्षत्रवृद्धाचे सगळे पुत्रांची नावं सांगतायत. पुत्र, नातू, पंटू. क्षत्रवृद्धाचा पुत्र सुहोत्र, सुहोत्राचा काश्य, त्याच्यानंतर कुश आणि गृत्समद असे 3 पुत्र सुहोत्राला झालेत. गृत्समदाचा शुनक हा पुत्र झाला. या क्षत्रवृद्धाचा पुत्र सुहोत्र होता आणि सुहोत्राला काश्य, कुश आणि गृत्समद असे 3 पुत्र झाले. आणि गृत्समदाचा पुत्र शुनक झाला आणि शुनकाचा पुत्र हे शौनक ऋषी झाले, की ज्यांनी पुढे शौनक ऋषींनीच पुढे भागवताचा कथा सगळ्या मुनींना सांगितली. असे ते गुरुवर्य शौनक ऋषी हे गृत्समद ऋषींच्या पोटी जन्माला आलेले. काश्याचा पुत्र काशी, काशीचा राष्ट्र, राष्ट्राचा दीर्घतमा आणि दीर्घतमाचा धन्वंतरी. हे धन्वंतरी हेच पुढे आयुर्वेदाचे प्रवर्तक झालेत. ते भगवान वासुदेवांचे अंश आहेत. त्यांचं नुसतं स्मरण जरी केलं तरी रोग दूर होतात. आता या धन्वंतरीला पुढे केतुमान नावाचा मुलगा झाला आहे आणि केतुमानला भीमरथ झाला. भीमरथाला दिवोदास आणि दिवोदासाला दुमान. त्याचं एक नाव प्रतर्दन असं सुद्धा आहे. हाच द्युमान शत्रुजित, वत्स, ऋतध्वज व कुवलाश्व या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. द्युमानाचे अलर्क असे पुत्र झालेले आहेत. अलर्काशिवाय कोणत्याच राजांनी 66,000 वर्ष तारुण्यावस्थेत राहून पृथ्वीचं राज्य उपभोगलेलं नाही. आता या अलर्क राजाला पुत्र झाला, त्याचं नाव संतती. संततीच्या पुत्राचं नाव सुनीत. सुनीताचा सुकेतन, सुकेतनाचा धूम्रकेतू, धूम्रकेतूचा सत्यकेतू, सत्यकेतूपासून दृष्टकेतू, दृष्टकेतूपासून राजा सुकुमार, सुकुमारापासून वितिहोत्र, वितिहोत्रापासून भर्ग आणि भर्गापासून भार्गभूमी या राजाचा जन्म झाला. अशा हा क्षत्रवृद्धाच्या राजांचा वंशवेध शुकमुनींनी सांगितला आहे. आता क्षत्रवृद्धाला अजून एक भाऊ आहे रजी. त्या रजीचा वंश पुढे त्यांनी सांगितला आहे. रंभाचा आधी सांगितला.
रंभाच्या पुत्राचे नाव होतं रभस. त्याच्यापासून गंभीरापासून अक्रियाचा जन्म झाला. अक्रियाच्या पत्नीपासून ब्राह्मण वंश चालू झालेला आहे. आता रंभ आणि क्षत्रवृद्धचा अजून एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे अनेना. आता अनेनाला पुत्र होता शुद्ध, शुद्धाचा शुची, शुचीचा त्रिककुद, त्रिककुदाचा धर्मसारथी, धर्मसात्रीचा शांतरय, शांतरयाचा हा शांतरय आत्मज्ञानी असल्याने तो कृतकृत्य झाला. आता क्षत्रवृद्ध रंभ यांना अजून एक भाऊ होता, त्याचं नाव होतं रजी. त्या रजीचा वंश सांगितलेला आहे. रजी अत्यंत तेजस्वी होता आणि त्याला 500 पुत्र झाले. देवतांनी प्रार्थना केली रजीला येऊन, त्यावेळेला त्यांनी दैत्यांचा वध केला आणि इंद्राला त्याचा स्वर्ग मिळवून दिलेला आहे. पण देवांना अतिशय शत्रूपासून भीती वाटत होती, त्यामुळे त्यांनी ते स्वर्गाचं राज्य रजीला परत दिलं. जेव्हा रजीचा मृत्यू झाला तेव्हा इंद्रांनी पुन्हा मागणी केली की आम्हाला आमचं राज्य परत द्या, पण रजीच्या पुत्रांनी काही स्वर्गाचं राज्य त्यांना परत दिलेलं नाही. तो स्वतःच यज्ञातील भाग सुद्धा ग्रहण करायला लागला. देवांना जो हवीरभाग मिळत असेल यज्ञ केल्यानंतर, तोही मिळेनासा झाला. आणि मग इंद्रांनी बृहस्पतींची प्रार्थना केली आणि पुढे इंद्रांनी प्रार्थना करून रजीच्या सगळ्या पुत्रांना मारून टाकलेलं आहे. ते त्या स्वतःमध्ये बल निर्माण केलं इंद्रांनी आणि सगळ्या पुत्रांना रजीच्या मारून टाकलंय. त्यांचा 500 पुत्रातला एकही पुत्र जिवंत राहिलेला नाही आहे. पुढे क्षत्रवृद्धाचा नातू कुश याच्यापासून प्रतिपासून संजय आणि संजयापासून जयाचा जन्म झाला. जयापासून कृतापासून राजा हर्यवनापासून सहदेवापासून हिन आणि हिनापासून जयसेन नावाचा पुत्र झालाय. जयसेनाचा संस्कृती आणि संस्कृतीचा पुत्र झाला महारथी जय. क्षत्रवृद्धाच्या वंश परंपरेमध्ये एवढे राजे झालेले आहेत. आता आपण कोणाकोणाचा वंश पाहिला तर क्षत्रवृद्ध, रजी राजा आणि रंभ एवढे 3 राजांचे आणि अनेना या सगळ्यांचे आपण वंश पाहिले. आता नहुष राजाचा वंश पुढे त्यांनी सांगितलेला आहे. पुरुरव्याला अजून एक पुत्र होता, त्याचं नाव होतं नहुष. या नहुष राजाचं लग्न शंकर पार्वतींची कन्या आशिका सुंदरी बरोबर झाले आणि त्याला 100 कन्या झाल्या. आणि 6 पुत्र झालेत. यती, ययाती, संयाती, आयाती, वियती आणि कृती असे 6 पुत्र त्याला झालेले आहे. आपला ज्येष्ठ पुत्र ययाती राज्य देऊ इच्छित नहुष राजा राज्य देऊ इच्छित होता. पण नहुष राजाला यतीने सांगितलं की मला काही राज्य कारभार करण्यामध्ये रस नाही आहे, मी आत्मस्वरूपाचं चिंतन करणार आहे. आणि म्हणून यतीने काही राज्यकारभार स्वीकारला नाही. मग ययातीला राज्यावर बसवलेलं आहे नहुषाने. या नहुष राजाने काही काळ इंद्रपद सुद्धा भूषवलेलं आहे. पण इंद्रपद भूषवल्यानंतर जेव्हा इंद्रपत्नी शचीशी त्याने सहवास करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे नहुषाला ब्राह्मणाने इंद्रपदापासून पदच्युत केलं आणि त्याला शाप दिला आणि तो अजगर बनलेला आहे. त्याला अजगर बनल्यानंतर नहुष राजाच्या राज्यावर, राजसिंहासनावर ययाती राज्यावर बसलेला आहे. ययातीने आपल्या 4 धाकट्या भावांना 4 दिशांना नियुक्त केलं. सगळं राज्य काही त्यांनी एकट्याने नाही घेतलं, पण त्यांनी 4 दिशांना 4 भावांना वाटून दिले राज्य. पुढे या ययाती राजाने शुक्राचार्यांची कन्या देवयानी हिच्याबरोबर विवाह केलाय. आता शुक्राचार्यांची
पत्नी म्हणजे इंद्राची मुलगी जयंती ही होती. शुक्राचार्यांचा इंद्राची मुलगी जयंती हिच्याबरोबर विवाह झालेला होता आणि त्यातून त्यांना देवयानी ही मुलगी प्राप्त झाली होती. शुक्राचार्यांना शंकरांनी संजीवनी विद्यासुद्धा दिलेली होती. स्वतः शंकरांनी संजीवनी विद्या शिकवली होती त्यांना. आता ययाती हा सार्वभौम राजा होऊन पृथ्वीचं रक्षण करायला लागलाय. त्यावेळेला आता शुक म्हणतात की देवा, शुक्राचार्य ब्राह्मण होते आणि ययाती तर क्षत्रिय, मग ब्राह्मण कन्या आणि क्षत्रिय वर असा प्रतिलोम विवाह कसा झाला? जेव्हा असा विवाह होतो तेव्हा त्या विवाहाला प्रतिलोम विवाह असं म्हटलं जातं. त्यावेळेला आता शुकाचार्य त्या देवयानी आणि ययातीच्या विवाहाची कथा पुढे सांगायला लागलेत. आता हा कथाभाग आपण पुढील भागात बघूया. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.